सो हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात की मी गावाला आलेली आहे रत्नागिरीला अनायरासोबत आणि आम्ही मामाच्या घरी आलो होतो. तर मामाच्या घरी आम्ही भाजी साफ करतोय फणसाची आणि तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे. आता आज फणसाची भाजी कशी बनवतात आमच्यामध्ये. तर ही माझी सुवर्ण मावशी आहे, ही भाजी बनवणार आहे फणसाची. तिच्या हातची आता आपण भाजी बघणार आहोत कशी बनवणार आहे ती. तर आता बघूया कशी बनवते आणि तुम्हाला भाजी बनवायची तर ती रेसिपी तुम्ही म्हणजे बघून तुम्ही बनवू शकता आणि ट्राय करा. बघा कशी वाटते तुम्हाला पण फणसाची भाजी खाऊन. आणि अनायरा पण आम्हाला मदत करते फणसाची भाजी साफ करायला आणि खूप मज्जा आली. सगळेजण एकत्र आम्ही आलो आणि असं आम्ही मस्तपैकी धमाल मस्ती केली. तर बघा आता तुम्ही पुढे. ओके, बघा अनायरा बघा पिल्लूला पकडलं कुकूच्या. आले वाव किती छान ग. शांत असं सोडायचं नाही सोनू. पिल्लू येतो. पकड पकड नीट पकड नीट पकड. आले वाव हा छोटा पिल्लूला पकडलं तू. कोण आहे अनु? ए अतू कोण आहे? ए कोण आहे तो? आले वा. ए दाबू नको सोनू, दाबू नको. तो पिल्लू आहे सोनू, दाबायचं नाही, पकडायचं नीट पकडायचं. हा सांभाळून नीट पकड. हा प्रेम करायचे त्यांच्यावरती सोनू. हा अले वाव गुड गर्ल. व्हाईट वाला मस्त का. दुसरा पकड. ही बघा आमची कुकू कसं करते. कुकू अंडी आहेत का? अंडी 2-3 आहेत. बघू जरा अंडी. काय नाही बाबा, टच नाही करत. कुकू करू नको. बघते बघ कशी. आता आपण फणसाच्या भाजीसाठी स्टार्ट करणार आहोत. आता इथे ही चूल आहे जी की मावशी पेटवली आहे. चुलीवरची भाजी गावची आपली. आता हे असं टोप ठेवलंय. आता इथे फोडणी देणार. हे तेल टाकलंय. हे फक्त आता मावशी फोडणी देणार का? मग बाकी भाजी इथे नाही. भाजी पण ना. ओके बघा आता ड्राई. ठीक आहे, दिसतंय थोडंफार अंधारामध्ये. हा बरं आला लाईट लावलीस. राई काय? अच्छा राईस टाकली आहे. आता गाईस पहिले राई तेल टाकलंय, त्याच्यामध्ये राई टाकलंय. आता ती राई आहे ना तडतडते. त्याच्यानंतर हे जिरं टाकलंय. आणि कढीपत्ता टाकलाय आता आणि कांदा. हो ग बाई. हे असं कांदा ढवळून घ्यायचा परतून. तो पण थोडा लालसर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हे काय आहे आता मिक्सर मध्ये मिरची, लसूण आणि आलं त्याची पेस्ट आहे. मिरची, आलं, लसूण त्याची पेस्ट आहे. ती पेस्ट आता टाकायची. अरड भरड करून टाकायची. अरड भरड. हा त्यामुळे मधुर लय बारीक केली.
तसं काही म्हणा, पण ही भाजी शेवटी गावची भाजी, ती गावालाच टेस्ट छान लागते चुलीवरती. अशी भाजी बाहेर कुठे भेटतच नाही मुंबईला. आज माझी स्पेशल मावशीच्या हाताची भाजी आहे, स्पेशल रेसिपी. पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद सांग. हिंग नाही आपण बोल. काय 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच हिंग. पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे 1 चम्मच. आणि हे फणसाच्या आपल्या ह्याच्यामध्ये ना गरे भेटतात. भाजी भरपूर आहे म्हणून क्वांटिटी प्रमाणे हळद आणि हिंग टाकायचा. ओके. तर भाजी आपली भरपूर आहे म्हणून हे आम्ही एवढंच हटलं घेतलंय. ह्याला हटलं बोलतात. आणि हे कच्चे आहेत, बॉईल करून घेतलेले नाही आहेत. हे असे कच्चेच टाकायचे, पण पाण्याने धुवून घ्या चांगले. त्याच्यावरचे जे साल असतात ते काढायचे. आणि ही आपण सुकी भाजी बनवतोय, तर जास्त जेवढं शिजता येईल तेवढंच पाणी टाकायचं तुमच्या अंदाजाने. हटलाच्या लेवलला पाणी टाकून मग शिजवायचं. हटलं जेवढे आपले असतील त्या लेवलनेच तेवढं पाणी आपण टाकून ते शिजून घ्यायचं. भाजी कधी टाकायची मग? थोड्या वेळाने का? याला उकळ येऊ द्यायचंय का? बरं, याला उकळ देऊ यायचं. तशी भाजी थोडी आता ही उकळ होईल, पाणी उकळेल तसं मग आपण भाजी टाकायची. तेवढी भाजी आहे बघा फणसाची. फणस हे असे मोठे मोठे असे असतात आमच्याकडे, तुम्ही बघू शकता. तर बघा, हे असं आम्ही फणस साफ करून घेतलंय. बरं, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे ही भाजी तुम्ही कुकरमध्येही करू शकतात, असं काही नाहीये. पण आपण चुलीवरती करतोय आणि ह्याची जी चव आहे ती खूप छान लागते चुलीवरची भाजीचं. आणि हे असं उकळून पण म्हणजे ते हटलं जेव्हा शिजतात चांगले तर ती चव पण त्याची खूप छान लागते. जर तुम्हाला अगदीच घाई असेल आणि तुम्हाला लवकर एका कार्यक्रमामध्ये पटापट भाजी बनवायची आहे तर तुम्ही कुकरमध्ये लावू शकता. ती पण भाजी म्हणजे कोणाला आवडते आणि आपल्याला एक इमर्जन्सी म्हणून भाजी बनवायची आहे तर तुम्ही कुकरमध्ये लावूनही भाजी बनवू शकता. तर ही उकळू द्यायची आता भाजी. आताच मीठ टाकायचं का नंतर मीठ टाकायचं? अच्छा, उकळ आल्यानंतर मीठ टाकायचं का? ओके. तर बघा अंडी, कोंबडीची आमची अंडी, गावठी अंडी शेवटी बाहेर पडले, आम्हाला बघायला भेटलं फायनली. घेऊ का एक? अशी उकड आलेली आहे. अशी उकड आली की मीठ टाकायचं चवीपुरता. तुम्हाला जसं पटतंय तसं, भाजी कशी असेल तशी त्याप्रमाणे मीठ टाका. एवढं मीठ हे आहे ना, क्वांटिटी भरपूर आहे. अच्छा, भाजी तेवढी जास्त. अच्छा, जेव्हा लागेल तेवढं चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि परत झाकण ठेवायचं. बर, आता भाजीला म्हणजे चांगला उकळ आलेला आहे हटलांना. त्याच्यानंतर आता त्याच्यात गरे घालायचे.
छान पैकी त्याला हा गरे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. भाजी साफ करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं हे पण, आणि हे जसं उकळ येईल तसं मग टाकायचं नंतर ही भाजी टोपामध्ये. आणि याला किती वेळ लागतो शिजायला मग असं जर टोपामध्ये करायला गेलं तर? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटात होऊन जाते भाजी. आम्ही झाकण ठेवायचं त्याच्यावर. ह्याच्यावर आता अशी घातली ना झाकण ठेवायचं आधी. एक वाफ काढली की मग खाली धावून घ्यायची. अच्छा, हे बघा ते असं झाकण काढून 5-10 मिनिटानंतर ही अशी भाजी परतून घ्यायची चांगल्यापैकी. वाफेवरती शिजवायचं पूर्णपणे. असं चांगलं ढवळून घ्यायचं वर खालून. पूर्ण जो ग्रेव्ही असते ती वर खालून असंही करायचं. त्याच्यावरती आता आमच्या गावाला म्हणजे आमच्या साईडला नारळाचा खूप जास्त यूज होतो. म्हणजे जास्त टाकतात भाजी किंवा रसा असेल. नारळ हा आमच्यामध्ये पहिलं सगळ्यात हे आहे कोकणातलं. तर आम्ही नारळ टाकतो ह्याच्यामध्ये. आणि हे बघा हे असं खवलेलं असतं नारळ. आणि ह्याचं वरतून कोथिंबीर टाकली आणि असं कोथिंबीर टाकल्यानंतर मग हे असं वरतून नारळ टाकायचं खवलेलं. आणि हा ओला नारळ आहे, सुका नाही. बागेत भरपूर नारळाची झाडं आहेत. दाखवली मी. माझ्या मामाच्या घरी नारळाचे झाडं, आमच्याकडे पण किती नारळाचे झाडं. आता काजूचे झाडं दाखवायचे, काजूचे, आंब्याचे सगळे झाडे दाखवायचे सगळ्यांना. धूर खूप झाला का ग? साधी, सिंपल आणि व्हेरी टेस्टी. खायला पण खूप चविष्ट. हा मस्त भाजी झालेली आहे, शिजली आहे छानपैकी. आणि कलर पण खूप छान आला ना, मस्त आला. गरमागरम भाजी सर्व. गरम गरम भाजी तयार आहे. आता आपला मेनू बघूया आता जेवणाचं अजून काय काय आहे. आता फणसाची तर भाजी रेडी झाली आहे, तर बघूया. अजून मस्त शिजली, छान. अब मँगो खा. एक 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 कसे बाई. कशा आहे? छान आहे, आवडला तुला? मस्त आहे. बस ओके. वाव, फणसाची भाजी खाते तू, मस्त ले. बघा आता जेवणाला आंबा आहे आणि फणसाची भाजी आणि चपाती. तसं आम्ही भाऊ बहिणी सगळे बसलोय तर जेवायला बसलोय सगळ्याशी. आम्ही एकत्र जेवायला बसतो खाली. आम्ही आता जेवून घेतो. तुम्हाला